वासोट्याच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दत्तानंद आणि अभिजित दोघेही बाईकवरून निघाले. मागे बसलेला निष्काळजी हळूच बॅगेमध्ये बाटली काढून दारू पित होता आणि दत्तानंद गाडी चालवत होता. दत्तानंद अभिजितला विचारत होता, हे वसुनगरी, जादूगर हे सगळं कसं काय झालं? अभिजित, कसं आहे दत्तोबा, मी आहे पंचांगानुसार जन्मलेला पहिल्या पिढीतला जादूगार. त्यामुळे मला जेवढं माहित आहे तेवढं मी तुला सांगतो. बाकी सगळं तुला वसुनगरीमध्ये गेल्यावर कळेलच. तर झालं असं की समुद्र मंथनातून 15 रत्न निघाली. दत्तानंद, अरे अभ्या, 15 नाही रे, 14 रत्न निघाली. निष्काळजीला टोकातच दत्तानंद म्हणाला. अभिजित तसं तिला सांगायला लागला, दत्तोबा, मी सिनियर आहे, मी जे सांगतो ते ऐकून घे. पृथ्वी लोकातील लोकांना फक्त 14 रत्नांबद्दलच माहित आहे, पण ॲक्च्युली समुद्र मंथनातून 15 रत्न बाहेर आली. 15वं रत्न होतं ब्रह्मरत्न. हे ब्रह्मरत्न नवीन सृष्टी निर्माण करू शकत होतं. वसु समुदायातील लोकांनी हे रत्न वापरून वसुनगरी निर्माण केली. वसुनगरीमध्ये जादूगारांसाठी पोषक असं वातावरण आहे. वसुनगरी खूप जोरात चालते. असं की वसुनगरीमध्ये 1 वर्ष काढलं की पृथ्वी लोकावर 1च आठवडा पूर्ण झालेला असते. त्यामुळे तू 1 आठवडा इथं वाया घालवत बसलास तर वसुनगरीमध्ये तुझं 1 वर्ष वाया जाईल. म्हणून जर जादू शिकायची असेल तर डायरेक्ट वसुनगरीला जायचं. दत्तानंद, तसं हे सगळं ऐकून दत्तानंद जरा नवीन नवीन वाटत होतं. तसं दत्तानंद होत आहे, हे खूप वेगळं आहे, म्हणजे वसुनगरी खूप ॲडव्हान्स आहे. एवढ्या ॲडव्हान्स वसुनगरीमधून तू बाहेर का आलास, मला तर कळतच नाही. म्हणजे दत्तानंदला आता प्रश्न पडायला लागलेले. तसं अभिजित त्याला सांगत होता, वसुनगरीचा तो नियमच आहे की कुणीही वसुनगरीमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे पृथ्वीवरच्या 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही. आपल्या जादुई शक्ती मिळाल्यानंतर जादूगर लोकांनी स्वतः त्याचा वापर करून आपला उदरनिर्वाह करावा, ह्यासाठी त्यांना पृथ्वी लोकावर पाठवलं जातं. पृथ्वीवरील 1 आठवडा काढल्यानंतरच पुन्हा तुम्हाला वसुनगरीमध्ये प्रवेश मिळतो. दत्तान, मग तसं दत्तानला आणि पुढं, पण पण असं का? वसुनगरी एवढी चांगली आहे तर सगळ्यांना वसुनगरीमध्ये का राहू दिलं जात नाही? तर अभिजित म्हणाला, ते काय मला माहित नाही. तू स्वतः वसुनगरीमध्ये गेलास की तिकडच्या छत्रपतींना भेट आणि त्यांनाच विचार. दत्तान, छत्रपती? अभिजित, कन्फ्यूज होऊ नकोस, हे छत्रपती आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे असतात. वसुनगरीच्या प्रमुखाला छत्रपती असं म्हणतात. योगायोग असा आहे की सध्याच्या छत्रपतींचं नाव हे शंभूजी आहे. छत्रपती शंभूजींचा शब्दच हाच वसुनगरीमध्ये अंतिम मानला जातो. बोलता बोलता दोघेजण वासोट्याच्या किल्ल्याजवळ पोहोचले. इथून पुढे गाडी जायला काय असा रस्ता नव्हता, त्यामुळे दोघेही पायी पायी डोंगरावर चढू लागले. दत्तानंद, मला एक कळत नाही, आपण या दरवाजाजवळ जादू करून किंवा असं हवेत उडून का जात नाही? अभिजित, जादू ही तू वाचतो किंवा पिक्चरमध्ये बघतो तशी नसते. जादू म्हणजे खरं तर एका ऊर्जेच्या प्रकारातून दुसऱ्या ऊर्जेच्या प्रकारामध्ये फक्त विचारांची शक्ती वापरून केलेलं रूपांतर म्हणजे जादू. ही शक्ती प्रत्येकाकडेच नसते, फक्त वसु समुदायामधील लोकांकडे ही शक्ती असते. आणि असं काम करायला खूप जास्त शक्ती लागते. जादू वापरून जर आपण इथवर आलो असतो तर निम्म्या रस्त्यातच आपण बेशुद्ध पडलो असतो. मग जादूमुळे जो आपल्याला थकवा आला असता तो रिकवर करण्यामध्येच आपल्याला जास्त वेळ गेला असता. फक्त वसु समुदायामधील जास्त वेळ गेला असता. त्यामुळे आपण जादू करून जात नाहीये. दत्त, पॉइंट आहे तुझा. बरं बरं, तो वसुनगरीचा दरवाजा अजून किती लांब आहे? अभिजित, दत्ताना चालता चालता सगळ्या गप्पा चालू होत्या. जवळच आहे, इथं बघ एखादा वसुनगरी दरवाजा वगैरे असं काहीतरी लिहिलेलं असेल इथं कुठे, तर दिसेल तुला. तसं दत्त, अरे पण अशाने सगळ्यांना कळेल ना की वसुनगरीचा इथं दरवाजा आहे, मग ती वसुनगरी अशी सिक्रेट कशी राहणार? वसुनगरी सगळ्यांना माहिती होईल ना मग. अभि, टेन्शन घेऊ नको रे, ते वसु समुदायातील लोकांनाच फक्त तो बोर्ड दिसतो, सगळ्याला दिसत नाही. दत्तानंद, दिसत नाही, सामान्य माणसांना असला बोर्ड दिसत नाही. असं म्हणत एका सपाट दगडाकडे बोर्ड दाखवत अभिजित म्हणाला, ते बघ तिथं तो बोर्ड आहे. दत्तानं त्या बोर्डकडे पाहिलं. अरे होय की, वसुनगरीकडे असं लिहिले नाही तर. दत्तानंदने मोबाईलमधले कॅमेरा बघून त्याचा काहीतरी फोटो काढून बघायचा म्हणून प्रयत्न केला. तर कॅमेरामध्ये तो बोर्ड दिसत नव्हता. दत्तानं, हे भारी आहे, म्हणजे फक्त जादूगरच हा बोर्ड बघू शकतात. अरे पण हा बोर्ड असा फिका फिका का पडत चाललाय? धापा टाकत असं दोघेजण चाल झालेले, धापा टाकत निष्काळजी बघायला लागलाय. अरे इतर अक्षर फिकी पडायला लागलेत. अरे हा दरवाजा कोसळतोय, पळ लवकर दत्तोबा पळ. दोघे सुद्धा दरवाजाकडे पळू लागले. दत्तानंदचा कॅमेरा चालू होता, पण दत्तानंदचं लक्ष पळण्यावर होतं. थोडा दूर दत्तानंदला एक गुफेसारखा दरवाजा दिसत होता, पण तो दरवाजा हळूहळू छोटा होत होता. दत्तानंदचं लक्ष सहजच कॅमेऱ्यावर गेलं. त्या कॅमेऱ्यामध्ये तो दरवाजा दिसत नव्हता. दत्तानंद आणि निष्काळजी दोघेही पळत होते. दोघांना तो दरवाजा दिसत होता. दोघांनीही या दरवाजामध्ये अक्षरशः उड्या घेतल्या आणि ते आतमध्ये गेले.
तसा तो दरवाजा बंद झाला. निष्काळजी आणि दत्तानंद दोघेही एखाद्या घसरगुंडीमधून पडून गोल 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 फिरत पडल्यासारखे कुठेतरी जात होते. दत्तानंदचा मोबाईल आता आपोआप बंद झाला होता आणि असं होता ते कुठेतरी येऊन धाप करून पडले. दत्तानंदचा मोबाईल बंद झाला. ते पाहून निष्काळजी म्हणाला, दत्ता ते आणि त्याचं डोकं दुखत होतं. दत्तानंदचं डोकं दुखत होतं. ते पाहून आता निष्काळजी बोलायला लागला, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण वसुनगरीमध्ये पोहोचलो. थोडं डोकं दुखेल तुझं, पहिल्या वेळेस होतं असं, पण थोड्या वेळेत तुझं डोकं ठीक होऊन जाईल. म्हणजे आता हे सगळेजण आता येऊन दोघेजण वसुनगरीमध्ये पोहोचले. ह्याच्यामध्ये पण एक एक्स्ट्राच आहे. दत्तानंद आणि निष्काळजी हे दोघे वासोट्याच्या किल्ल्याच्या बाजूच्या दरवाज्यावर जेव्हा आतमध्ये उडी घेत होते, तेव्हा तिथे एक कपल होतं. ते दोघांनी ह्यांना त्या दगडाच्या आतमध्ये उडी मारताना बघितलं. काय तर भुताटकेचा प्रकार असेल असं समजून त्या दोघांनी पण ताप काढून घेतलाय. आता सध्या ते वासोट्याच्या किल्ल्याच्या खाली दवाखान्यात भरतीत. टेक इट.